पुण्यामध्ये अवकाळी पावसामध्ये एका महिलेने तिचा जीव गमावल्याची धक्कादायक बातमी आता समोर येते। गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस पडतोय, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय आणि त्यातच आता मोठी भयंकर दुर्घटना घडली आहे। वाऱ्यासह निघालेल्या पावसामुळे सिंहगड रोडवरील नवशा मारुती मंदिर परिसरामध्ये एक मोठं झाड पडलं आणि त्यावेळी त्या झाडाखाली उभी असलेली एक महिला हिने जागीच जीव गमावलाय। दरम्यान अवकाळी पावसामध्ये वादळासह जोरदार वारा वाहत होता। पावसाच्या तीव्रतेमुळे नरकट झाड उन्मळलं आणि ते खाली पडलं। दरम्यान ज्यावेळी ते पडलं त्यावेळी ते तिन्ही नागरिकांवर पडलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच स्थानिकांनी पोलिसांनी बचाव कार्य करत व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यावेळी फक्त 2च व्यक्तींना वाचवण्यात पोलिसांना स्थानिकांना यश मिळालं। त्यातल्या एका महिलेने जागीच जीव गमावलाय। दरम्यान या घडलेल्या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। महापालिका प्रशासनाने धोकादायक झाडे त्वरित छाटण्याचे आदेश दिलेत। नागरिकांना वादळी वाऱ्यासह पावसाच्या वेळेला झाडाखाली किंवा कोणत्याही कमजोर ठिकाणी उभे राहू नका असा सल्ला देण्यात आलेला आहे। अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये झाडं पडत आहेत। त्यासोबतच पाषाण, कात्रज, हडपसर, लोहेगाव आणि खराडी या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय। अशावेळी नागरिकांनी जर गरज असेल तरच बाहेर पडा, उगाचच विनाकारण कोणतंही कारण नसताना बाहेर पडू नका असा सल्ला देखील देण्यात आलाय आणि स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या असा सल्ला देण्यात आलाय।